चालू होणार आहे, तरी सर्वांनी शांतप्रिय वातावरणामध्ये आई घराजवळ बोला. हा, सगळ्यांनी शांत राहून कार्यक्रम श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. कृपा आली ग वेपर आली गेल्या. चला या लवकर इकडे. भूत नेणार नेता कोणी भरून कोणी भरून येतात. चला बाबा हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली गावर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. शिरोमणी नामदेव महाराज की जय. मुक्ताई माते की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. सेवेकरता घेतलेली उभी ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग, त्याच्यामधील उभी क्रमांक आहे 81 आणि श्लोक क्रमांक आहे 9. बघा काय सांगतात ज्ञानोबाला. ज्ञानोबाला सांगतात स्वधर्म तो बाप्पा नित्य यज्ञ दानपा, म्हणून वर्ततात येथे बापा संसारू नाही. स्वधर्म तो बाप्पा तोच नित्य यज्ञ दानपा, म्हणून वर्ततात येथे बापा संसारू नाही. हा नित धर्मदाय सांडे तैची का पुकारणी रती घडे, तैची बंधू पडे संसारिका, म्हणून स्वधर्मानुष्ठान अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन काहीच न घडे. आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्वांचे सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरु
नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा या सगळ्यांच्या छायाचित्राखाली मला आज बोलण्याची संधी मिळालेली आहे. मी स्वतःला परम भाग्यवान समजतो. स्वतःला मी परम भाग्यवान समजतो. आणि या सर्व संतांनी जे काय अधिष्ठान दिलं त्या अधिष्ठानावर अधिष्ठित राहून मी माझ्या प्रवचनाला सुरुवात करीत आहे. परमार्थाचे अधिष्ठान त्यांची सद्गुरूचे भजन, सद्गुरू भजने समाधान अकस्मात वाणे. परमार्थाचे अधिष्ठान आहेत. आपले अधिष्ठान कोण आहेत? तर सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा हे सगळे आपले अधिष्ठान आहेत. जो अधिष्ठान दाखवतो तो अधिष्ठाता असतो. त्यांच्याकडे अधिष्ठान होतं म्हणून आपल्याला ते दाखवलं. जगामध्ये भरपूर काही चालू आहे, पण आपलं अधिष्ठान दाखवत नाही, अधिष्ठान बाहेर दाखवतात आपल्याला. पण बाबा आमचे आले, आमचे सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देवचे बाबा यांनी आम्हाला या पंथामध्ये आणून जे काय अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानावर आम्हाला अधिष्ठित केलं. जगामध्ये अधिष्ठान भिंतीवर दाखवतात, आपलं लक्ष तिकडे जातो. अधिष्ठान आपला तीर्थाला दाखवतात, आपलं लक्ष तिकडे जातो. पण जिथं आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे तिथं आपण लक्ष ठेवत नाही. म्हणून मी भूमिका घेतलेली आहे, स्वधर्म तो बापा नित्य यज्ञ जाणपा. म्हणून मी वर्तता ते पापा. एक आपल्याला स्वधर्म कळला नाही तर पापच होणारे माणसं कळतात. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूप करणे हा स्वधर्म संत रामदासांनी लिहून ठेवलाय. सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. हे जी झालेले मुख्य वर्ण कोणतं सांगितलंय? आपल्या स्वतःच्या अधिष्ठानाशी एकरूप होऊन अखंड चिंतन विठोबाचं करणं हे वर्ण आहे. सकाळीच आम्ही 2 तास पंढरीला जाऊन आलो. तुम्ही म्हणाल महाराज लगेच कसे आले? रोजचीच पंढरी आमची. सकाळी उठल्या आम्ही पंढरीला जातो आणि लोक पंढरीला पळतात. संतांनी लिहून ठेवलं की नाही, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ काया हीच पंढरी आहे. आणि त्या पंढरीमध्ये परमात्मा बसलेला आपला. आणि त्या परमात्म्याला आपण विसरलोय. श्रीपाद बाबासारखे संत येतात आणि आपल्याला दाखवतात. मला सांगा, भागवत वाचला असेल तर बघा, 17व्या अध्यायामध्ये उद्धवाला सांगतात भगवंत कृतायुगामध्ये कुठल्याच प्रकारचं पाप नव्हतं, कुठल्याच प्रकारची वाईट वासना नव्हती, कोणत्याच प्रकारचा देव नव्हता, कुठेच देव नव्हता त्यावेळेला कृतायुगामध्ये. राम नंतर आला, कृष्ण नंतर आला, दत्त महाराज नंतर आले. मग त्यावेळेला कोणती उपासना होती? त्यावेळेला कोणतं भजन चालू होतं? आणि ते भजन सांगण्यासाठी आपले सच्चिदानंद सद्गुरू आले बघा. म्हणजे कृतायुगाची साली या कलियुगामध्ये आलेली आहे. ते साधन आहे महाराज आणि त्याची अनुभूती आली म्हणून आम्ही इथं दमदारपणे सांगतो. आमचे गुरुवर्य नारायण बाबा यांनी आम्हाला धैर्याने सांगितलं, महाराज रोखठोकपणे प्रवचन करा. तसेच आपले गुरुवर्य अरविंद महाराज यांनी पण सांगितलं, महाराज तुम्ही बिंदास करा, जे आहे ते खरं सांगा. कारण खरं सांगण्यासाठी तेवढा मोठा सीना लागतो माणसाला. आणि तो सीना, त्या सीन्यामध्ये अधिष्ठान धारण
करून आम्ही तुमच्याकडे सांगायला आलोय. तसेच आपले हरिभक्त पारायण चेतन महाराज बघा, त्यांच्याकडे किती चेतना आहे. कीर्तनाला जे उभे राहतात त्यांच्याकडे किती ऊर्जा आहे सांगण्याची. आणि ही ऊर्जा प्राप्त करणं म्हणजे परमार्थाचं अधिष्ठान तुम्हाला कळलेलं आहे. मीनाताई आहे बघा, आपल्या ह्याताई आहे, त्यांचं नाव काय, चेतनाताई ना. हा बघा कशी ऊर्जा आहे. आपले चिंतामण महाराज आहेत, सिंधुताई आहेत, किती ऊर्जा यांच्याकडे. आणि ती ऊर्जा मी ओळखली आणि त्या ऊर्जेला आम्ही बोललो आणि इथे आलो. ही ऊर्जा असली पाहिजे आणि या ऊर्जेतूनच काम होतात. परमार्थाचे अधिष्ठान त्याची सद्गुरूचे भजन म्हणजे सद्गुरूने आपल्याला अधिष्ठान लावून दिलं आतमध्ये आणि त्या अधिष्ठानाचं भजन पण सांगितलं आपल्याला. नुसतं अधिष्ठान लावून दिलंय पण भजन नाही त्यांच्याकडं. भजन नसेल तर जमेल का मला सांगा महाराज. जिथं भजन नाही तिथं अज्ञान आहे. कारण भजनच काय करतो, स्वधर्म तो बाप्पा नित्य यज्ञ जाणपा, म्हणजे यज्ञ चालू करतो. यज्ञ अखंड यज्ञ, जो हरिनामाचा यज्ञ आहे तो अखंड आपल्याला त्या अधिष्ठानातून मिळतो, आपल्या अंतःकरणातून. ज्या ठिकाणी आपल्याला बघा कृतांगामध्ये जी स्वारी आली कुठली, वाल्मिक आला, मग त्याला नारद मुनी भेटले आणि नारदाला कुठला मंत्र दिला त्याने, महाराज हाच मंत्र दिला नारदाला, त्याला आपल्या वाल्मिक ऋषीला नारदाने. नारद स्वारी जी आली आहे ते महाविष्णू आणि संकालिक होते. कोणाचे मानसपुत्र होते, ब्रह्मदेवाचे. आणि त्या ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी ब्रह्मदेवाला एक प्रश्न केला की आपल्या पिंडामध्ये जे विषय, त्या विषयांना बाजूला कसं करायचं. आणि चित्तामध्ये विषय जातात आणि चित्त विषयामध्ये जातो. मग यासाठी सगळ्यात मोठी उपासना कोणती आहे, पण ते ब्रह्मदेवालाही सांगता आली नाही. मग त्याच्यासाठी महाविष्णूने काय केलं, भागवतामध्ये बरं का, भागवतामध्ये प्रसंग आहे. महाविष्णूने अवतार घेतलाय हंसाचा आणि हंसाचं रूप घेऊन महाविष्णूने कोणाला सांगितला, सनक सनांदन आणि सनकन या चार चौघांना सांगितलं. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी नारद स्वारीला दिलं, नारदाने कोणाला दिला, ध्रुव बाळाला दिलाय, अजून भक्त प्रल्हादाला दिलाय, व्यासाला दिलाय, व्यासाने कोणाला दिलाय, व्यासाने कोणाला दिलाय, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, आणि तिथून आपल्याकडून झालेला आहे. अशी ही परंपरा आहे. आणि आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बहुत गोरक्षाशी दिला, गोरक्षीवाला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दाताला ज्ञानदेव सार सोदविले. म्हणजे ही परंपरेने आलेली नाही, जी परंपरेने आलेली उपासना आहे ती परंपरेने उपासना आपल्याला मिळाली पाहिजे. आणि ती उपासना मिळाल्यामुळे आपण आज इथे एकत्र जमलेलो आहोत. हे ज्ञान आहे खरं, पण याला मानाला लोक तयार होत नाही का, तर त्यांना अनुभूती येत नाही. आणि याला पुण्य लागतो. याला काय लागतो, पुण्य लागतो. आणि पुण्य जो ज्यावेळेला आपल्या पुण्याचा साठा होतो त्यावेळेला आपल्याला तसा गुरु, आपल्या देवाची कृपा झाली तर तसा गुरु भेटतो. आणि गुरुची कृपा झाली तर आपल्याला हे नाम भेटतो. जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत तसा सद्गुरू आपल्याला भेटत नाही. आणि देवाची कृपा झाली तर तसा गुरु भेटतो. आणि तसा गुरु भेटला तर आपल्याला काय सांगतो, देव पुढे दाखवतो आपल्या आतमध्येच. देवाला लोक शोधत बसतात इकडे तिकडे, आहे तरी परम सुगम, जनासी झाला दुर्गम, का जायचे चुकले वर्ण सत्समागमाकडे. कोणत्या सत्संगामध्ये जायचं हे लोकांना कळत नाही. आणि म्हणून श्रीपाद बाबांसारखे प्रत्यक्ष अवताराला आले. धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, ईश्वराचे अवतार. म्हणून आपल्याला सगळं फरक पडलेला आहे.
झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे, धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. बघा ईश्वराचे अवतार आहेत ते. झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वरानेच त्यांना पाठवले. कृतज्ञतेचे मंत्र आपल्याला देतात, नाम देतात. या कलियुगामध्ये आहेत कोण तेव्हा त्यांची ओळख घ्या ना. गुरु बिन कोण बतावे या कोण सांगावे. म्हणून आपल्याला ते ज्ञान मिळालं पाहिजे. ते ज्ञान पाहिजे बरवे जरी मने आठवणावे तरी संताया बघावे. असे संत आपल्याला भाग्याला आले. म्हणून कार्य आहे चळवळीचे जो जो करीत करायचे, परंतु ते अधिष्ठान पाहिजे, भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंत आतमध्ये आणि आपण शोधतो बाहेर. उद्धव प्रश्न विचारतो. त्या दिवशी आपल्या अनिता ताईने वर घेतली. होळी कोणती घेतली? अनिता ताईने होळी कुठली घेतली सांगा? जो होय माझा अनन्य शरण त्याचे निवारीने जन्म मला यामागी शरणागता शरण मीच येतो. मग उद्धवाने प्रश्न केलाय, देवा शरण यायचं कुठे आम्हाला सांगा, तरी शरण निघावे कवण्या ठाई. प्रश्न केलाय भगवंताला, प्रश्न केलाय. भगवंताने उत्तर दिला, मी असे तुझ्या हृदयी त्या हृदयस्थाच्या ठाई लवलाही शरण निघा. तिलबरी तरी अभिमान रेगशी मध्ये तिलबरी अभिमान धरुणे तरी निक्षी मध्ये शरण तरी अभिमान मज प्राप्तीशी आडवे येईल. जराही अभिमान धरू नको. मी तुझ्या हृदयातच आहे. हृदय असतो नारायण. नारायण कुठे आहे? हृदयामध्ये आहे. म्हणून तया नारायणाला मनी अखंड आठवे ध्यानी मग ते लक्ष्मी तयापासून जाईलच काय शिव. जयाची लक्ष्मी तो नारायण बलकट धरावा. त्या नारायणाला धरा. जयाची लक्ष्मी तो नारायण बलकट धरावा. पण त्या नारायणाचीच ओळख नाही मला. त्या नारायणाची ओळख देणाऱ्या श्रीपाद बाबासारखे शिष्य येतात आणि आपल्याला त्या अधिष्ठानाला आरोप करतात. कार्य आहे चळवळीचे जो जो करेल तयांचे. हे कार्य कोणी सांगत नाही की आपण आपल्या आतमध्ये परमात्मा बसलेला आहे, कोणी दाखवत नाही. अंतर्देव निरूपण नाम समर्थ रामदासांनी लिहिले. अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. ज्याने एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झाले, ज्याने एका अंतरीच्या अंतरात्म्यात अखंड भजन केला तेच तरले, बाकी बुडाले सांगतात. बाह्याकारे भरगलेले लोकांचारी लोकांच्या नादी लागले. लोकांच्या नादी लागला तो सगळेच नागवला. लोकांच्या म्हणजे विषयांच्या मागे. म्हणून सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा चौध्याचा अंत आला. काय सांगतात? सद्गुरु बोधातून चारी देहाचं निरसन होतो. सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा चार देहाचा अंत आला. तेने निधध्यास लागला स्वस्वरूपी. बघा स्पष्टपणे लिहिले. अजून किती स्पष्ट सांगा संत. सद्गुरु बोध जेव्हा झाला, सद्गुरूने आपल्याला बोध दिला. डोक्यावर हात केल्यावर जे काय आपल्याला कानात सांगितलं आणि त्या बोधावर आरूढ आपण झाल्यानंतर चारही देहाचा निरसन होतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण आणि ज्ञान कैवल्य. म्हणजे चारही देह आपल्याकडे आहेत आणि चारही देहाचा निरसन केल्यानंतर पाचव्या देहामध्ये आपण ज्ञान कैवल्य अवस्थेमध्ये जातो. आणि ज्ञान कैवल्य अवस्था म्हणजे ज्ञानोबाला केली की नाही, कैवल्याचा पुतला प्रगटला भूतला चैतन्याचा जीवाला सका. मग हे खरं आहे की ना अभ्यासाचं? या लागे अर्जुना तू अभ्यासी मज मिळे. अभ्यासावर काही सर्वथा दुष्कर नाही. या लागे माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुनाला. आपण अभ्यासच केला नाही तर भगवंताची प्राप्ती कशी होणार? बरेचसे कीर्तनकार आपले असे आहेत
अभ्यास करत नाही, काय नाही, कुठला तरी आपला मंत्र घेतात आणि बोलायला सुरुवात करतात. पण आपल्याला काय आवडतो? आपल्याला जो अंतर्निष्ठ आहे, ज्याच्या अंतःकरणावर श्रद्धा आहे, ज्याचा दृढ विश्वास झालेला आहे आपल्या अंतःकरणावर, आपला अंतरेचा अंतरातला हात आपला ईश्वर आहे आणि त्या ईश्वराला सोडून आपण कुठंच जात नाही. म्हणून पुढे पुढे सांगितलंय, तुम्ही व्रत नियमांना करावे. ज्ञानोबाला सांगतात की नाही ना? आपण काय करतो बघा, आता महिला मंडळ आहे, सगळ्या प्रकारचे व्रत करतात. कोणी लक्ष्मीचा व्रत करतो, कोणी अमुक करतो, कोणी तमुक करतो. ज्ञानोबाला काय सांगतात बघा, तुम्ही व्रत नियमांना करावे, तुम्ही शरीरात पिडावे. बघा, शरीराची पीडा, शरीराला पीडा आहे म्हणतो, शरीरात पिडावे, तुम्ही दुरी काही न वाचावे तीर्थाशिला. बघा किती स्पष्ट सांगितले. महिला मंडळी लक्षात घ्या. बरेचसे लोक आहेत, माता व्रत म्हणजे काय सांगितलं पुढे बघा, तुम्ही शरीरात पिडावे, तुम्ही दुरी काही न वाचावे तीर्थाशिला. अजून पुढे काय मला सांगा, तुम्ही दुरी काही न वाचावे तीर्थाशिला. आणि शेवटीला सांगतात, तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे अनायासे. बघा किती स्पष्ट सांगितलं. काय सांगितलंय? अनायासे म्हणजे कुठल्याही प्रकारचा साह्यास करायची गरज नाही. बघा किती स्पष्ट सांगितलं. स्वधर्म बाप्पा नित्य यज्ञ दाखवा. तो यज्ञ आपला तो अखंड चालला पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचे चालू आहे आणि म्हणून आम्ही इथं सांगायला तुम्हाला आलोय. चिंतन अजिबात थांबत नाही बरं का, रात्र नाही, आसनी शयनी भोगनी विसर नाही माझ्या नावे, तया नाव आत्मज्ञानी बोली जे पाहता. आत्मज्ञानी कशाला म्हणतात? आसनी शयनी भोजने. आसनी शयनी भोजने विसर नाही माझ्या नावे, तया नाम आत्मज्ञानी बोली जे पाहता. त्याला आत्मज्ञानी म्हणतात. हो, हे सांगणं म्हणजे आत्मज्ञान नाहीये, कीर्तन करणं म्हणजे आत्मज्ञान नाहीये, श्रवण करणं म्हणजे आत्मज्ञान नाहीये. आत्मज्ञान म्हणजे काय? स्वधर्म बाप्पा नित्य यज्ञ जाणपा. तोची नित्य यज्ञ, तोची नित्य यज्ञ. आणि गेले की नाही कोटी कोटी यज्ञ, नित्य ज्याचा नेम एक हरिनाम. एक वेळा श्वास घेतला आणि सोडला, अरे कोटी यज्ञाचं पुण्य. बघा, सांगा तुम्ही त्या नामाला कुठं थांबवणार? रोम रोम भजन करतो महाराज. उगाच काय कीर्तनकार रडून रडून सांगतात असं सांगते भावातून. कोटी कोटी यज्ञ, नित्य ज्याचा नेम. पण नित्य ज्याचा नेम असला पाहिजे. एक हरिनाम जपता घडे, एक हरिनाम. फक्त श्वास घेतला आणि सोडला एका वेळेला. आणि म्हणून तो स्वधर्म बाप्पा, तो यज्ञ चालू आपला. या यज्ञामध्ये जे 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 वाईट विचार येतील ते सगळे जमून जातील. असा यज्ञ अखंड आहे, हरिनामाचा यज्ञ चालू आहे आणि या यज्ञाकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणून संत रामदासांनी लिहिलंय, हे तो लक्षांश अनुभवणे. हे तर वाच्यार्थ काय काम आहे? त्या यज्ञाकडे लक्ष ठेवा सातत्याने. वाच्याचं काम नाही सांगतात, मुख्य अनुभवाचे गुन्हे. वाच्याकरता काय काम आहे? जेथं परा पश्चिंती मध्यमा वैखरी, जेथं वसरती चारी, जेथं चारी वाणे बंद पडतात. काय करणार महाराज? चारी वाणे बंद पडतात. तेथे शब्द कला कुसरी कोण गाज. शब्दाचं काम नाही ते. शब्द बलकट आहे, शब्द भूस आहे. फक्त एकच शब्द तुमच्या कानामध्ये यायला पाहिजे. आणि तो शब्द कसा आहे? तर तो आधी अनादी काळाचा शब्द आहे. आणि त्या आधी अनादी काळाच्या शब्दासाठी सगळे इथं आलेले आहेत. ही जी गर्दी दिसते ना, ते एका शब्दासाठी आलेली आहे. आणि त्या बरेचसे साधक असे आहेत की त्यांना आपण अनुग्रह दिल्यानंतर त्यांची अवस्था होते. माझा ते एक साधक असा होता महाराज, त्याला मी सगळं दिलं. दिल्यानंतर त्याला काय झालं माहित नाही, त्याला गर्व आला. आणि मी त्याला म्हटलं काय रे, कुठे आला नाही 5-6 दिवस. त्याला राग.
आणि तो मारला होता एकदम, असे डोळे वगैरे लाल केले त्याने, एकदम लाल बुद्ध व्हावा, जसं पिक्चर मध्ये कसं बघतो आपण, एवढे डोळे लाल केले. त्याच्या हातात काही सापडलं असतं मला मारलं असतं. ही काय परिस्थिती मला, ही परिस्थिती कशामुळे होतं? ही परिस्थिती एवढ्यामुळे होतो की समर्थाने गेले महावाक्याचा उपदेश भला त्याचा जप नाही बोलला. नंतरची अवस्था आहे, महावाक्याचा उपदेश आहे, उपदेश घ्या, कारण उपदेशातून आपण काय करू, आपल्यामध्ये विवेक प्रगट होईल. विवेकी विन भाव, तो भावाचा अभाव, मूर्खस्य प्रतिमा पूजन, हे श्रुतीवचन समर्थ रामदासांनी दिले. प्रतिमा मूर्ख लोकांचा देव सांगतात, श्रुतीचं वचन आहे, आम्ही ना सांगत बरं का. मूर्खस्य प्रतिमा वचन आहे, श्रुती वचन सांगतात. म्हणून महावाक्याचा उपदेश भला त्याचा जप नाही बोलला. त्याचा विचार केला पाहिजे साधकांनो. महावाक्य उपदेश सार त्याचा घेतला पाहिजे विचारला. त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा, अंधकार जाणार नाही. महावाक्याचा उपदेश घेता आपण वस्तूच दाखवता, त्याचा जप करिता होता शीलच आहे, शील होय तुम्हाला सांगतात. त्याच्या पलीकडची अवस्था आहे हो, हे सगळं गेलंय. पण आपण तिथपर्यंत जाण्यासाठी जा सद्गुरूची शरणा चुके तुमचे. जन्ममरणाचा फेरा आता चुकला जातो. जन्ममरणाचा फेरा चुकून आपल्याला परत परत जन्माला यावं लागत नाही. एकदा मेल्याने सुटेना जन्मधर्म यातना, आपणा असं मारी वाचवेना आत्महत्याला. आपल्याच आत्म्याचा आपण घात करतो. एवढा मोठा आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, आणि मनुष्य देहातून आपल्याला जर भजन आपल्याकडे नसेल तर केलेले सर्व कर्म निरर्थकम जाती फुकट सगळे. मग काही करू नका, भजन करा. जोपर्यंत आपल्याकडे भजन नाही ना, मग आता संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान दयाचे गुह्य ज्ञान प्रगट झाले, त्यांच्या माध्यमातून आपल्याला गुह्य ज्ञान प्रगट होणार. आता बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, त्याने अधिष्ठान लावून दिला आपल्याला. मुलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाथ, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र चक्र, सप्तचक्र भेदन करून आपल्याला त्याची अनुभूती येते आपल्याला. मग आता बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान दयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी. गुह्य ज्ञान त्या संतांच्या माध्यमातून होतं. असं ज्ञान भरपूर आहे, पण ते गुह्य नाही. दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो सकल धर्मामध्ये धर्म स्वरूप राहणे असं धर्म हे जाणे मुख्य वर्म. ते वर्म आहे हो, आणि ते वर्म सांगणारे आले आपले. वर्माची भक्ती लावून दिली, बाकी लोकांनी दिलेच भक्ती लावणार, काय आपण त्याला बोलू शकत नाही. म्हणून वर्म जाणे तो पाठी, आणि वर्माची भक्ती कोणालाही जमत नाही. त्याच्यासाठी बघा आता आमच्या घरामध्ये जवळजवळ 15 वर्ष वर्धापन दिनात श्रीपाद बाबाचं वर्धापन दिन 15 वर्ष चालायचं आमच्याकडे. आता नारायण बाबा बोलले, जयदेव बाबा बोलले मला. तर त्यावेळेला मला काही माहित नव्हतं, मी आपलं त्यांना नावं ठेवायचो. नाही खऱ्या आहे ते वार्ता सांगतो तुम्हाला. पण त्यावेळेला महाराज ही बरं का तुमच्या संतांची कृपा माझ्याकडे आली बरं का. आमच्या घरामध्ये त्या वेव्स होत्या, त्या नामाच्या लहरी होत्या. मी असाच एकदा बसलो होतो, त्यांनी मला पकडलं. 2 तास बेशुद्ध होतो मी, शुद्ध नव्हतो. आणि त्यावेळेला हे सगळे तुमच्या लोकांची कृपा आहे. आम्हाला आम्ही काही केलेलं बरं का, हे सगळी तुमच्या लोकांची कृपा आहे की आमच्याकडे 2 दिवस ध्यानाला बसायचं होतं. मंगळवार शुक्रवार ध्यानाला बसायचे, प्रवचन करायचे, पण ते आपलं पळून जायचं. पण ही परंपरा आहे, त्या परंपरेचे आपण पाहिलं असलं पाहिजे. परंपरेचे काय असलं पाहिजे, आपण परंपरा आहे त्या परंपरेचे पायी झालो. माझी खरं म्हणजे इथं येण्याची एवढी नव्हती बरं का. पण ते कसं आलं, आमच्या गुरुवर्य गजानन महाराज, हरिभक्त पारायण गुरुवर्य जयराम महाराज यांनी अपार श्रम केले.
जसे आता नारायण बाबा, हे आपले हरिबाबा, हे चेतन महाराज, हे सगळे त्रास घेतात. कशासाठी घेतात? खऱ्या मार्गाला कोणी येत नाही महाराज. खूप त्रास आहे याच्यामध्ये. पण काय करणार आता? सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करेल. आणि अधिष्ठान पाहिजे, भगवंताचं अधिष्ठान लावून दिलं आतमध्ये. तुझं आहे, तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी. आपलंच आपल्याजवळ आहे आणि आपण ते चुकलं तर जमेल का? म्हणून सावध आहे तो स्मरण. सावध व्हा. सावध म्हणजे त्या स्वरूपाशी, आपण स्वरूपापासून जराही गेलो होता का म्हणे आपण. पाण्या गेलं मासुरी तैसा तुका, तशी आपली अवस्था व्हायला पाहिजे. जसं मासुरीवर पाण्यापासून बाहेर काढलं तसं आपण आत्मतत्वापासून जरा जरी गेलं झालं तर आपला असा जीव व्हायला पाहिजे. आणि ती अवस्था होण्यासाठी प्रत्येकाने सतत राहा. सावध आहे तो स्मरण. विकल्प होतात विस्मरण, आणि विस्मरण पडतात मरण पावती प्राणी. स्मरण विस्मरण झाले, मग त्या देहास मरण आले. मग जन्मास घातले कोणास कोणी? आपणच आपल्याला जन्माला घालतो, कारण आपण सावध नाही. त्या आपल्या आत्मतत्वाशी आपण एकरूप नाही. जोपर्यंत ते तत्व आपल्या हातात येत नाही, ते चैतन्य आहे. त्या चैतन्याच्या ठिकाणी म्हणून ज्ञानी म्हणजे तो देवांचा देव जाणीजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य. तो ज्ञानोबा सांगतात. काय सांगतात? अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानिया. पण ज्ञानियाला सांगतात, ज्ञानिया जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे. बघा, देवांच्या वरती लेवल केली. आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य. तो त्या चैतन्याच्या ठाई, हे सगळं चैतन्य आहे. या चैतन्याच्या ठाई सुख सर्वस्व माझे चैतन्य. तो आणि त्या चैतन्याची ओळख करून देण्यासाठी आपले संत आले. आणि कसे आले? तर ते युगानुयुगे एकलाच एक चालवी तो तिन्ही लोक, त्या आत्मारामाचा विवेक पाहिलाची पाहावा. युगानुयुगे एकलाच एक आहे तो, आणि तो आत्माराम आहे. आणि त्या आत्मारामाचा अधिष्ठान आपल्याला आणून दिला. एक जीवात्मा, एक शिवात्मा, एक सर्वात्मा, एक विश्वात्मा, अवघे मिळून एकच आत्मा. एकच तुमच्या माझ्याचा आत्मा. काय वेगळा आहे का? तुमच्याकडे जे अधिष्ठान ते माझ्याकडे आहे. तिथे काय म्हणतात? इंद्रापासून उंदरापर्यंत एकच आहे. हो, सर्वगतीला देहादेही एकच आहे. आणि त्या एकाची ओळख घेण्यासाठी आणि एकाची ओळख करून देण्यासाठी युगाचा यावा लागतो. श्रीपाद बाबासारखा, रामदास बाबासारखा. म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानाम् अधर्मस्य तदात्मानं सुधाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाश परित्राणाय साधूनां धर्म संस्थापनार्थ संभवामि. मग आता हे काय वेगळं आहे का? चैतन्य महाराज बोलून थकतात. कधी कधी आम्हाला वाईट वाटतो, तेवढं जोरदार सांगतात. पण ते टाळक्यात घुसलं पाहिजे ना. ज्याच्याकडे ती अवस्था असेल त्याला कळेल. बाहेरच्या लोकांना हे नाही कळत, कारण त्याला आपला इलाज नाही झाला. कारण भाग्यवंत नाही. भाग्यवंत घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. पाहे 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 पा बुडबुडा जेवता जाये तेवता त्याशी जळच आहे. विनय अत्वार आहे तरी जळाची नदे. बघा ज्ञानोबा काय सांगतात. पाहे पा बुडबुडा जेवता जाये. आपण पाण्याकडे जातो, बुडबुड्याकडे जातो. ते सांगितलं का ज्ञानोबाने? ज्ञानोबाने काय सांगितलंय? हाच तो बुडबुडा. अरे कधी कुठे माहित नाही पडणार. पण त्या बुडबुड्याला कळलं पाहिजे की एक दिवस आपण फुटणार आहोत. मग फुटण्याच्या आधी काय करायला पाहिजे? फुटण्याच्या आधी आपण काय करायला पाहिजे? जिकडे जाऊ तिकडे चैतन्य येते. अखंड चिंतन विठोबाचं करा. पाय पा बुडबुडा जेवता जाये तेवता त्याची जळच आहे. आपण जिकडे जाऊ तिकडे आपल्याकडे आत्मतत्व आपल्याकडे आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने माझा व्यापी आहे.
सगळे लोक गर्दी करतात तीर्थाला. तीर्थे दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी दिले. समर्थ रामदास सगळे तीर्थ फिरलं आणि त्याने दिलं गंगातीरी नाना देव. ते देव नवे दगड करतात. सगळे दगडच सांगतात. मग दगड कोणासाठी आहे? दगड तिथे जातात त्यांच्यासाठी दगड आहे. जे दगड जातात ना, मग आपण दगड होऊन राहायचं का? नाही ना. मला आपण गुरुला शरण ना, गुरु दावी या वाटा. काय सांगताय? गुरुने वाट दाखवली तर वाटेत आपल्याला जावं लागेल. जर आपली वाट चुकली ना, गेलो आपण कामात. मग आपली वाट लागली. वाटा सगळ्या आपल्या आहेत आणि आपण शोधतो बाहेर. वाटा कुठे आहेत? वाटा आपल्या आतमध्ये सगळ्या. नाभीच्या ठिकाणी 72,000 नाड्या आहेत. कधी शुद्ध होणार मला सांगा तुम्ही? कधी शुद्ध होणार? आणि त्या शुद्धीकरणासाठी आपल्याला अनुग्रह दिला जातो. अनुग्रह म्हणजे आपलेच ज्ञान, आपलेच ध्यान, आपणच प्रभाव. हे कोण सांगेल कोणाला? अनुग्रह करी भ्रमाचा निराश. भ्रम निघून जातो अनुग्रहाच्या माध्यमातून. खरे अज्ञानाचा नाश तात्काळ निघून जातो. जातो ना महाराज तात्काळ. आमचा तर गेला बाबा. ताबडतोब भ्रम निघून गेला. नाही तर अनेक प्रकारचे भ्रम होते आमच्याकडे, पण ते एका क्षणात निघून गेले. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिन्ही लोकांचा उद्धार होतो. आणि या तिन्ही लोकांचा उद्धार एका नामातून होतो. मग असा नाम आपण का घेऊ नये? मला सांगा, ज्ञानोबारांनी आपल्या हरिपाठामध्ये वाल्मिक ऋषीलाच का घेतलं? बाकी काय घेतलं? वाल्मिक ऋषी बोलला नसता कामा कैसी रामकथा. म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे? काय त्या वाल्मिक ऋषीचं वर्णन करावं? वाल्म्या कोणी बोलला नसता कामा कैसी रामकथा. उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे. उफराटे उलट प्राण्या फिरकोते खासी भरला पूर मायेचा लोंढा. अरे वाहून जाशील तो. उलट प्राण्या म्हणजे मुलाधारपासून ब्रह्मांतरापर्यंत. त्याचा आम्ही कोणाला सांगणार? श्रीपाद बाबा आले म्हणून आम्हाला कळलं. नाही तर आम्हाला काय कळलं असतं का? आम्हाला कळलं नसतं. हे उलट काय? आम्ही उलटच होतो. फिरकोते खासी भरला पूर मायेचा. हे सगळे मायेमध्ये चाललंय. कुठे चालल्या? एक ते तोडीचे निवडिले पोहत की उगमाकडे गेले. उगमा दर्शन जाता तीर्थरूप झाले. बघा तीर्थरूप श्रीपाद बाबा. आपण त्यांच्या चरणाचा तीर्थ घेतो बाबा. पोहत की उगमाकडे गेले. जिथून त्या नदीचा उगम झाला त्या उगमाकडे गेले. तो प्रवाह आहे. आणि त्या उगमाकडे गेल्यानंतर तीर्थरूप झाले. म्हणून एक ते तोडीचे निवडिले. संत तोडीचे ज्ञानोबाराया, तुकोबाराया, नाथ महाराज, संत रामदास स्वामी, जनाबाई, मुक्ताबाई काय केल्याने तर उगमाकडे गेले. जिथून आपल्याला आपल्या त्या भगवंताने प्रवेश केलेला आहे 10व्या दारामध्ये, तिथून ते गेले. ज्ञानोबाराने असं काय केलं मला सांगा. मला ज्ञानोबारा काय सांगतात आहे का? ज्ञानोबारा सांगतात की मी आत्मा असे नाभिस्थानी अष्टपाकुलितायाचे खेळणी त्या घेई जिरणी योग बरे प्राणाधूत वृद्ध करावा व्या नाडीचा काढावा वृद्ध बाले वडावा न्यावा दसबदाने. मग तिथे आत्मया परमात्मया परमसुख भेटी झाल्या. मग नवेचे वाया स्मरण विसरता न जिता इंद्रिय दंडना न देविका तृप्त मना ऐसा योगी समान बोलीचे पार्था. नवी दारे रोधणी श्वास नेमणी आत्मा कोणी त्रिकुट बोली तोच योगी दान पार्था. दोघा घालून मिठे परमात्मा पहा दृष्टी ते हृदय जगजगती भेटेली पार्था. मावल्या ज्ञानोबाराचे काय सांगतात? मी आत्मा असे नाभिस्थानी. आपण तर म्हणतो आत्मा आपल्या हृदयामध्ये आहे. तर ज्ञानोबाराने असं काय वाटलंय? विचार करा. विवेकातून जागृत व्हा. जसं विवेक आपल्याला विवेक जागृत करायला आपल्याला भाग पाडतात चैतन्य महाराज, तसं तुम्ही विवेकातून तुमचं बुद्धी जागृत घ्या.
कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. त्या परमात्म्याला प्राप्त करणं हेच बुद्धीचं वैभव आहे. मग मी आत्मा असे नाविस्ताने का सांगितलंय? उत्तर ऐकायचं तुम्हाला. बघा काय सांगतात. आपण सांगतो आत्मा हृदयामध्ये, याला काय सांगतात? मग खरं कोणाला पकडायचं आपण? बघा आता कसं, ज्या वेळेला पिंडामध्ये आपला जीव असतो, तो अर्भक असतो, त्याचं भजन कुठं चालू असतो? मग आपल्याला मूळची उपासना ज्ञानोबाने सांगितलंय, अरे बाबा मूळची उपासना घे. ती मूळची उपासना नाभीतून मग उजळलेले भाग्य आता अभिचित वारले संत दर्शने थोरला पद्मनाभ. मग पद्मनाभ जोडला जातो आपला. जोपर्यंत पद्मनाभ जोडला जात नाही, कारण ती उपासना कुठल्या तर पिंडातली आहे आणि ती पिंडातली उपासना आपल्याला आत्ता मिळाली तरी आपण घ्यायला पाहिजे का? कारण पिंडामध्ये असताना त्या अर्भकाचं हृदय बंद होतं. बाहेर आल्यावर डॉक्टरने असं उलट करताना मारतात, मग ते हृदय चालू होतं. मग आता आपण कुठली उपासना करायला पाहिजे? पिंडातली उपासना चालू करायची. म्हणून काय सांगितलंय? मी आत्मा असे नाभिस्थानी अष्टपाकुली तयारी केलेली. बघा त्या घेऊन म्हणजे ती सगळं प्रक्रिया ब्रह्मानंदात जाऊन कसं आणि भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची हे ज्ञानोबाने आपल्याला सांगितलंय. तरी जड तळात ते मिळवतो भृंगतामध्ये संचरतो, जैसा घंटा नादलाय असतो घंटेशी तो वय का झाकली या घटीचा दिवा, नेनिजे काय झाले केव्हा या रीती पांडवा, जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, काय परपुरुषाचे नाम तो माझे निर्धाम होऊन टाके. हे सगळ्या ज्ञानोबाने ठेवल्यात. हे काय लिहून ठेवल्यात? हे तुमच्या आमच्यासाठी लिहून ठेवल्यात. म्हणून शिष्यासन नविती साधन न करविती इंद्रिय दमन, आयशा अडक्याची वृत्ती न मिळालं तरी फेकून द्यावे सांगतात संत रामदास. साधन रूपी भक्तीच्या युक्ती, साधन रूपी भक्तीच्या युक्ती सप्रेम पाहिजे माझी भक्ती. युक्तीनं जावं लागेल आपल्याला आणि ती युक्ती देणारे आपल्याला बरं का आपले संत आले आणि त्या संतांनी काय केलं? आपल्या डोक्यावर हात ठेवलं, तुपाची पेरणी केली आणि आपल्या कानामध्ये कानी जे पेरले डोळ्यात ते उगवले, व्यापक भरले, म्हणजे व्यापकतेला घेऊन गेले आपल्याला. जाणी जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान, त्यावेळी अज्ञान सर्व काही संत रामदास सांगतात. जाणी जे परमात्मा निर्गुण, परमात्मा कसं आहे? निर्गुण आहे आणि त्याला ज्ञान म्हणतात. निर्गुण तत्वाला धर्म याला ज्ञान म्हणतात. तयासीच म्हणजे ज्ञान, त्याला ज्ञान म्हणा. आणि ते एक निर्गुण तत्व आपल्याला कळलं नाही तर मग त्यावेळेस सर्व अज्ञान. मग आपण अज्ञान राहायचं का आपण ज्ञानी व्हायचं? बघा, कारण काय माहिती का, आपण त्या गुणामध्येच आपण आहोत. परमात्मा गुणातीत आहे, परमात्मा देहातीत आहे, परमात्मा मनातीत आहे. मग या मनाला उपासना, या मनाला जोपर्यंत आपल्या मनाला उपासना मिळत नाही, म्हणून उपासनेचा मोठा आश्रय, उपासने निराश्रय, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. अनेक प्रकारची उपासना केली म्हणजे भक्ती केली तरी पण त्यातनं प्राप्ती होणार नाही. दिलेली उपासना करा, जे आपल्याला दिलेलं आहे, जे आपल्याला अनुग्रह दिलेला आहे, प्रबोधाचं चिंतन दिलेलं आहे, त्या चिंतनातून आपल्याला काय करता येतो? देहाचा निराश करता येतो. आणि भक्ती तीच आहे. भक्ती मध्ये 20 श्लोक ज्ञानोबाने भक्तीमय सांगितले. संपूर्ण कोणताही घ्या, कुठलाही श्लोक घेतला भक्ती कशी करायची सांगितले. आणि त्या भक्तीतून आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार होतो. म्हणून भावे विन देव न करे निसंदेह, गुरु बिना अनुभव. बघा, गुरुशिवाय अनुभव आहे का? जोपर्यंत गुरुचा अनुभव येत नाही, गुरु येत नाही आपल्या जीवनामध्ये. म्हणून गुरु दाविली वाटा देवनी विवेक हे तीर्थ कथा, देवनी मलकटा बुद्धीचा देणे हो. बुद्धीचा मलकट धुतल्याशिवाय परमात्मा आपल्या जवळच. बघा, आपणच परमात्मा स्वभाव, आपणच परमात्मा आहोत. परंतु आपल्या बुद्धीचा मळ आहे ना, मळ विक्षेप आवरण, तो जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत आपल्याला
जोवर नाही आत्मप्रकाश प्राप्त नव्हे आपे आपणास तोवरी नाना मतांचा ताळमेती मतांचा गलबला कोण आवडेल कोणाला. स्वयंप्रकाश पडला म्हणजे आपल्यामध्ये आपण स्वयंभू आत्मप्रकाशित आहोत. तुमचा आमचा आत्मा प्रकाशित आहे. पण त्या दिव्यावर काजळे आलेले काचेवर ती पुसली तर आपल्याला स्वच्छ प्रकाश दिसेल. आणि ती काजळी काढण्याचं काम काय करतात. हा योग जो आहे बघा चौथ्या अध्यायाने सांगितलंय की बघ अर्जुना हा मी पहिल्यांदा कोणाला दिला. सूर्याला दिला. सूर्याने मनुला दिला. मनुने इक्ष्वाकुला दिला. आणि तिथून हे परंपरा इथपर्यंत आला आपल्याकडे. पण मध्ये थांबला का तर प्राणी या कामी भरू देहाची मध्ये आदळू म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. सरळ लिहिले की नाही मध्ये प्राणी या कामी भरू म्हणजे प्राणी त्या काम वासनेमध्ये अडकला. त्या मोहामध्ये अडकला. देहाचे मध्ये आदळू देहाला धस्तपुस्त केलं जाते. आणि म्हणून पडला विसर आत्मबोधाचा. आपल्याला आपल्याच बोधाराम ब्रह्मास्मी आपणच परब्रह्म तत्वमसी ते तत्व आपणच आहोत. पण याचा आपल्याला विसर पडला. आणि तत्वमसीचा बोध देणारे गुरु आपल्या जोपर्यंत श्रीपाद बाबासारखे रामदास बाबासारखे आमचे पांडुरंग बाबासारखे जोपर्यंत गुरु आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या महावाक्याचा बोध आपल्याला कळणार नाही. आणि नुसतं बरं का आपण किती पण साधना केली बीज पेरले आणि उगवले निघे बिन वाया गेले साधने बिन झाले तैसे साधक असे काय केले. बीज पेरलंय उगवलंय. जसं आपण भात लावतो शेतामध्ये लावताना नाही आपण भात शेतामध्ये पातळ नाही लावत पहिला लावायचा आपण. पण आजूबाजूला आपण बेलणी मारली तर भात आपल्या हातात यायचा का ते धुरांनी धूर काय धूर तिला म्हणायचं काय म्हणायचं धूर म्हणायचं. आपण आजूबाजूला पांढरे असं ते जर आपण काढलंच नाही तर आपल्या हातात भात मिळत का आपल्या. मग बीज पेरले आणि उगवले निघे बिन वाया गेले साधने बिन तैसे झाले. साधनाच केली ना आपण. म्हणून साधन म्हणजे भक्तीच्या युक्ती आहे. म्हणून या मागे अर्जुना तो माझ्या ठाई अभ्यासा उनिगत पारता मग ध्यान विशेष मग कर्म फल त्यागो तो ध्यानावनी सांगू. त्यागावनी भोगवी शांती सुखाचा ऐशिया वाटा येणाची पेने सुबटा ज्याने शांतीचा माझी वाटा ठाकीला ज्याने शांती आपल्याकडे कधी येईल तर अभ्यास व घर पारता मग ज्ञानावर ध्यान विशेष दर्जा दिलेला आहे. ध्यानाला काय केलंय विशेष स्वरूपाचा दर्जा दिलेला आहे सर्व संतांनी. आणि ते ध्यानच आपल्या जर हातात आलं नाही तर आपल्याला हे ज्ञान कळेल का. म्हणून ध्यान करा. ध्यानाच्या माध्यमातून या सगळ्या क्रिया आहेत या आपल्याला बाबांनी शिकवलेल्या आहेत. त्या सगळ्या शिकवलेल्या क्रिया ज्या आहेत त्या क्रियेच्या माध्यमातून म्हणून क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणते सज्जन देव प्रसन्न अनुतापे करावा. काय सांगतात क्रियेविन शब्द ज्ञान. क्रिया केल्याच नाही आणि नुसत्या शब्दांचा भडीमार केला. मोठे आपण काय केले कीर्तन केली प्रवचन केली आणि क्रियाच नाही आपल्याकडे. भक्त मानवीचा गोड वाटे भजन मागी हृदय फुटे अकृत्रिम भक्ती जाय उपजे काय भेटते उद्धवा ऐसे नाही भजन भजत तो मज माझी मी त्यात साधू निश्चित या नाव त्याला साधू म्हणतात. आणि साधूची लक्षण आहे. साधू कसा असावा तर अखंड चिंतन विठोबाचं पाहिजे. त्याच्याकडे माझे अनुसंधान विन स्नान संध्या जप तप अवघे शिरो धर्मदान मग भजन ते नव्हे माझं भजन ते नाही. माझे अनुसंधान देख संकल्प जाणे निश्चित संकल्प विकल्प वाचला होता अनुसंधानातून मध्य आधी चोख या सदावर ऐसा मिया तिरावशी माझ्या स्वरूपा पावशी अंतःकरणीचा तुझं वासी. गुण सांगितलंय भगवंताने अर्जुनाला आणि ते गुण आपल्याला घेता आले पाहिजे. ज्ञान कसं आहे परमार्थाचे अधिष्ठान त्याची सद्गुरूचे भजन.
सद्गुरु बदले समाधान अकस्मातपणे आपल्याकडे समाधान येतो, सुख येतो, शांती येतो. पण ती कशातून येतो तर आपण गळ्यात दिलेला अभ्यासातून. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, त्या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना. धानवी सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्मयज्ञान महाराज की जय. अवधूत चिंतन संस्कृती. आपली 2 मिनिटं घेत आहे. माझ्या जोडीला जवळजवळ 40 लोक येणार होते, पण काही लोक पुण्यावरून पाऊस असल्यामुळे आले नाही. काही लोकांची लग्न कार्य आहे. माझ्या जोडीला आलेले आपले हरिभक्त पारायण आपले भगवान महाराज पवार हे कीर्तनकार आहेत आणि ते आज आले. त्याच्यानंतर आपले हरिभक्त पारायण दीपक महाराज, त्याच्यानंतर आपले मल्हारी महाराज हेही आलेले आहेत. त्याच्यानंतर अरुण मडवी त्यांच्या धर्मपत्नी आलेल्या आहेत. आपले झुंजारराव आणि सुभांगिनी ताई झुंजारराव त्यांचे मिस्टर आलेले आहेत. भगवान पाटील हरिभक्त पारायण ही सगळी मंडळी आलेली आहेत. जवळजवळ आमचं 40 लोकांची टीम होती, पण ते एक पाठीमागे गेलं कारण पाऊस पडलाय. काही पुण्यावरून लोक येणार होती म्हणून ते लोक आज हजर झाले नाही. त्याच्यानंतर आपल्या सिद्धूताई इथे बसलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आज प्रवचन ऐकत असतो. आपण एकामेका सहाय्य करू, अवघेची धरू, सुपंत एकामेकाला सहाय्य करू. हाच पंथ आपल्याला पुढं जे बाबाने दिलेला आहे ते आपल्याला पुढं वाढत न्यायचा आहे. वाढता वाढले हे दिले गगना, हा गगनापर्यंत आपल्याला न्यायचा. झालेली सेवा आपले सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. सेवा करताना माझ्याकडनं कोणता शब्द अपशब्द गेला असेल तर मी क्षमा मागतो. जय हरी.